नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओ पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो। आता आम्ही चाललो आहोत राणीच्या बागेत बाईक काढायला। तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरा सुट्टी आहे ईश्वरीला म्हणून आम्ही चाललो आहोत। तर भेटू शेवटी। कशी वाटते व्हिडिओ नक्कीच सांग। गरमी जास्त असल्या कारणामुळे जरा उसाचा रस पिऊन घेतो। आणि हे बघा आलेला आहे वीर माता जिजाबाई भोसले उद्यान। इथे जर आलात तर ऑनलाईन देखील तिकीट काढू शकता। हे बघा ऑनलाईनचं आणि सेल्फ तिकीटिंग झोन बोलतात। मग हे आपल्याला QR कोड स्कॅन करायचं आहे। आणि हे जर तुम्हाला दिसतंय इथे तुम्हाला ऑफलाईन तिकीट भेटेल, म्हणजे कॅश देऊन देखील तुम्ही तिकीट इथे किंवा QR जीपे करून काढू शकता। चला आतमध्ये। तिकडून एंट्री आहे, इथून एंट्री आहे। आपल्याला इथे तिकीट दाखवायचं आहे या गेटवर आणि पुढे जायचं आहे। सर्व बॅग चेक करतात। आत्ता आतमध्ये आलो आहोत आणि हे पहिलाच आपल्याला काळा घोडा शिल्प दिसतो। याची माहिती देखील इथे कुठेतरी लावलेली आहे, लास्ट टाइम मी पाहिलेली, तुम्हाला मी दाखवतो। तर पुढे आल्याच्या नंतर आपल्याला हे बघा सर्व माहिती आहे, तुम्ही वाचून घेऊ शकता इथे। त्यानंतर पुढे आपल्याला दिशादर्शक हत्ती, सिंह, लांडगा कुठे आहे ते दिसतं। त्यानंतर इथे थोडंसं गार्डन टाईप बनवलं आहे आणि आम्हाला छोटंसं पहिला प्राणी इथे दिसला, तो हा बघा मनीमाऊ। गार्डनमध्ये आम्ही थोडं फिरलो, तर इथे असं एवढं काही नाही आहे, तर फिरू शकता। आणि त्यानंतर थोडी माहिती आहे अशा प्रकारे। आणि काही दिवसातच इथे सिंह देखील येणार आहे, त्यांनी कमिंग सून चाललेलं आहे, वेट आय एम कमिंग सून। तर फायनली पहिल्या स्पॉटला आम्ही पोहोचलो आहोत। अस्वल आहे इथे, इथं हे बघ, हे बघ अस्वल। अरे हे तो मंकी पण आहे। इथे अस्वलाच्या इथे तुम्ही फोटो काढू शकता आणि पुढे आपल्याला अस्वल बघायचंय। अस्वल कुठे आहेत? तो वरती झाडावर। वरती उंचावर जाऊन अस्वल बसलं होतं, त्यामुळे इथून काय दिसत नव्हतं। तर पुढून मी एक व्हिडिओ काढणार होता जाऊन। कुठे आहे शोली? हा त्याच्या फ्रेंड म्हणते तू? वरती एकच अस्वल आहे। इथे फक्त देखाचं मस्त बनवलंय। टायगर पुढे आहे, चल ते आलोय टायगर झोन मध्ये। टायगर तो बघ, टायगरची काय असते टेरिटरी मध्ये अशी गर्दी। हे बघ, चलो 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 बाहेर आलाय वाटतं, तोपर्यंत बघून घेऊ। चल
वाघाचं सुंदर असं दर्शन झालं. 2 वाघ आहेत आपल्या राणीच्या बागेमध्ये, तर नक्की भेट द्या वाघाला जर पाहायचं असेल तर. अभी 2 घंटा नहीं उठेगा वो. आता आम्ही वाघ बघून चाललोय. वाघ संकट. इशू वाघ बघितला? डर लागली. पुढे पुन्हा दिशादर्शक आहे, कुठे कोणते कोणते प्राणी आहेत ते लिहिलेले आहे. तर तुम्ही इथे पाहून तुम्ही जसं जर पाहिजे त्या दिशेने जाऊ शकता. त्याचप्रमाणे मॅप देखील आहे. हा बघा असा मॅप. त्या मॅपमध्ये तुम्ही कुठे आहात, प्राणी कुठे कुठे आहेत हे सर्व माहिती इथे आहे. योग्यरित्या त्यांनी गाईड केलेलं आहे. तुम्हाला कुठे जायचं असेल तिकडे तुम्ही जाऊ शकता. चल. इथे बिल्डिंगमध्ये रूम बुक केली तर तुम्हाला दररोज प्राणी पाहायला भेटतील. असो, आता इथे परत कॅफे देखील आहे. हे बघा कॅफे, तुम्ही खावा. आजचा आलो आहोत पानघोड्याच्या एरियामध्ये. 2 पानघोडे आहेत इकडे आणि पुढे देखील आहेत 2. तर इथे पाण्यातच होते. गरमी खूप असल्या कारणामुळे ते बाहेर येत नव्हते, पाण्यातच होते. आणि पुढे देखील आम्ही पाहिले ते पण पाण्यातच होते. तर वरून वरून असं तोंड थोडंसं वर काढत आहेत आणि परत पाण्यात जात आहेत. एवढंच दर्शन होतं. तर पानघोडा देखील तुम्ही पाहू शकता राणीच्या बागेत जर येत असाल तर. त्याच पानगिंडावर कबूतर दिसत नाही का घरामध्ये? कावळा आहे तो. कावळा तिला वाटत असेल दगडच आहेत ती. शास्त्रीय नाव काय? सगळं झोप पाण्यात आहेत ते काय. बोलतोय का? काय बोलणार तू? तुम्हाला
मी नाही बोललो. आम्ही पाहिल्यावर हिप्पोपोटामस आणि ईश्वरीने पण, आणि ईश्वरी बोलते की तो बोलतो का? बोलतो गेला. पुढचा झोन आहे मंकी झोन. माकड आहे तिथे. वेगवेगळ्या जातीची माकडं ठेवलेली आहेत. एकदम वरती वा इशू. हे बघ तो तू आहे. तू इथे कुठे? इथे वेगळे आहेत. इथे काय आहेत? ईश्वरी आता खुश झाली कारण का तिचे फ्रेंड भेटले. कोण भेटले? कोण होते? मंकी. आतापर्यंत आम्ही वाघ, हिप्पोपोटामस आणि अस्वलच बघितलंय आणि माकड त्यांचे फ्रेंड. हा काय? हा बघूया. हा अरे पुढे ते बघ, एकदम पुढे त्या पिंपळाच्या झाडाकडे. हा आणि पुढे ते सांबर आहे. ऊन आहे ना म्हणून तो पाण्यात तिथे खेळतोय. ते काय 12 शिंग तेच आहे. चला 12 शिंग बघितलं ना. हरण बघितलं ना. आता आम्ही निघालो पुढचे प्राणी बघायला. तर गार्डन तर खूप आहे तिथे, पण ओपन नाही येत, आतमध्ये जायला देत नाही आहेत. आणि पुन्हा एक दिशादर्शक. इथे पेंग्विन आता आपण बघणार आहोत, कारण का तिथे पेंग्विन दिसतंय.
हे बघा, त्यांना थंड असं वातावरण लागतं, त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळी सोय करण्यात आली आहे पेंग्विनसाठी. आपल्याला काही ते AC लागत नाही आहे, पण आतमध्ये थंड वातावरण आहे आणि पाणी देखील आहे, स्वच्छ दिसतंय. पेंग्विन बघून बाहेर पडल्यावर इथे जेवणाची उत्तम सोय आहे, इथे जेवण करू शकता. आता थोडं खाऊन पुन्हा आम्ही झूकडे निघालोत. ईश्वरी एलिफंट बघायला. इथे लहान मुलांसाठी खेळण्याची उत्तम सोय आहे. पाळणे वगैरे खूप आहेत. गर्दी होती थोडीफार, एवढी पण नाही आहे. तर हे देखील, याचा देखील आस्वाद घेऊ शकता तुम्ही. तर इथे आलात तर लहान मुलांना पाळण्यावर देखील पाठवा. आत्ता आम्ही आलो आहोत पक्ष्यांच्या नंदनवनमध्ये, पॅराडाईजमध्ये. पक्ष्यांचं जे असतं ते पॅराडाईज. हो, सुंदर असं बनवलंय त्यांनी. पोपट, मोर, काकाकुवा. धनेश आहे तो, धनेश.
खाली उतर आणि तिथं बघ तर बघ पॅरेट बघ. सोड तिला खाली. आता बघितले टिशूनी आता आम्हाला एलिफंट बघायचं आहे, पण राणीच्या बागेत आत्ता एलिफंट नाही आहे. तर मी कृपया विनंती करतो की लवकरात लवकर आणा, नाही तर आम्ही परत येणार नाही. इशू नाही येणार सांग. ते बघा चालली नाही ना सांग. हे पाण्यात बघ पक्षी आहेत, पाण्यात कासव कासव. चाललं चाललं मगर आलेत बाहेर. मगर पाण्यात दिसली.
ती बघ ती बघ ती बघ ती बघ दिसली. बघितलीस ना? खाल्लीस ना? अगं, कुठे बघतेस तू? अरे ती बघ ती बघ. इथे? इथं बाहेर आली ती, बाहेर आली ती, बाहेरच्या इथं. तिकडे बघ ती बघ. खाली पण मगरच दिसते. अरे ठीक आहे. हे बघ इथे. आणि शेपू थांबते बघ तिची. आली 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 आली. तर आम्ही मगर बघितले. मगर नव्हती, काय होती का? सुसर होती, बारीकीची चिप, आपलं तोंड असतं ते. तर पुढे बघू काय बघायला भेटतं ते. पुढं काढायचं आहे. कशाला कशाला ही चालली, ही बघा ही चालली. जा तिकडे, जा तिकडे, काय नाही. दादा पुढं कुठं बघतात? आत बघू. अरे पागल, इथं खुर्ची असते का? मोठा वाला मोर नाही. समोर बघ. आलं. ते बारामारीत आले तिकडे. तो बघ पाण्यात आहे. त्याने गरट केलं वाटतं. मोठा एकदम मोठा. हे बघ एवढी मोठी. हे बघ. समोर बघ समोर. मला यावरून उडून येतात. चला, इथे आता आमचं एंड झालेलं आहे ट्रिप. आणि ही व्हिडिओ इथेच एंड करायची वेळ आली आहे. आम्हाला हत्ती साप बीप काय बघायला भेटली नाही आहेत. तर तसं काय बघायचं असेल तर येण्यात काय अर्थ नाही आहे. पण ठीक आहे, बाकीचे पक्षी बघू शकता. चला, व्हिडिओ एंड करूया. कशी वाटते नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.